सर, आमच्याकडे एक मोठा प्रश्न असा आहे, की 100 फ्लॅट ओनर इथे आहेत. परंतु बऱ्याच लोकांचे आता व्यवहार झालेत पर्चेसचे. सेल पर्चेसमध्ये काय झालंय, बऱ्याच लोकांमुळे काहींची लाईट बिलं, काहींची सिडकोची सॉरी NMCची प्रॉपर्टी टॅक्स किंवा वीज बिलं ही त्यांनी स्वतःच्या नावावर करून घेतलेली नाही आहेत. आता जेव्हा आम्ही सेल्फ डेव्हलपमेंट करायला जाऊ, म्हणजे जबाबदारी आपलीच आली, तर आम्ही त्यांना 1 वर्ष सांगतोय, की तुम्ही स्वतःचं घर तरी स्वतःच्या नावावर करून घ्या. पण अडचणी येतील का पुढच्या आपल्या ह्याच्यात? येणारच ना. त्यांना लाईट बिल त्यांनी करून घेतलं नाही तर हरकत नाही, पण घर स्वतःच्या नावाने करून घेणं आवश्यक आहे. प्रॉपर्टी टॅक्स वगैरे स्वतःच्या नावाने करून घेणं आवश्यक आहे. हे साहेबांनी सांगितलं ते तुम्हाला मुद्दाम मी त्यांच्याकडनं ऐकवतोय, की आम्ही गेली 2 वर्ष प्रत्येकाला सांगतोय, की तुम्ही स्वतःचे डॉक्युमेंट द्या. आतापैकी 100 पैकी फक्त जाधव 22 लोक, 18 लोकांनीच फक्त त्यांचे प्रॉपर डॉक्युमेंट दिलेले आहेत. जर आपली जर स्थिती अशी असेल आणि साहेब जर आपल्याला एवढं जीव तोडून सांगतायत, तर मग आपली गाडी तिथेच अडकेल असं मला वाटतं. याची काळजी सगळ्यांनी समजलं का? आता सचिनने सांगितलंय, की आता हा ऑक्टोबर चालू आहे, कमीत कमी नोव्हेंबर पर्यंत तरी तुमचे 1-2 डॉक्युमेंट प्रत्येकाचे असतील तर आपण ते करून घ्या. आपण मीटिंग अटेंड करतो आणि रिलॅक्समध्ये घरी जाऊन बसतो आणि चर्चा मोठ्या मोठ्या करतो, की आपल्याला टॉवर बांधायचा आहे. पण स्वतःचं घर आपलं प्रॉपरली नावावर करून घेत नाहीयेत. सगळी बिलं स्वतःच्या नावावर करून घेतली तर स्वतःचाच फायदा आहे आणि मग आपण सेल्फ डेव्हलपमेंटला जाऊन तर कमिटीला पण त्रास होणार नाही. ही तुम्हाला हात जोडून विनंती आहे. नाही, सेल्फ डेव्हलपमेंट करण्याआधी जे आज राहतात त्या सगळ्यांच्या नावाने रीतसर त्यांचं घर व्हायला पाहिजे, ती अट असते. आणि ज्यांनी केलं नाही त्यांना नवीन बिल्डिंगीमध्ये त्यांच्या नावावर घर मिळणं कठीण होईल, कारण ते घर त्या जुन्या माणसाच्या ज्याच्या नावावर असेल त्याच्या नावावरच मिळणार. मग त्यातून त्यांना बदलून घेण्यासाठी खूप त्रास होणार. त्यामुळे तुमच्या नावावर तुम्ही करून घेणं कधीही बरं.